जय शिवराय शेळी पालक मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, शेळी पालन व्यवसायामध्ये ज्या काही खोट्या गोष्टी पसरवल्या जातात, खोटे प्रचार केले जातात, त्यातला सर्वात मोठा एक खोटा प्रचार जो आहे तो असा आहे की लिक्विड कॅल्शियम पाजल्यामुळे शेळ्यांच्या दुधामध्ये वाढ होते आणि शेळ्यांच्या करडांच्या तब्येतीमध्ये वजनामध्ये वाढ होत असते कॅल्शियम पाजल्यामुळे। हा सर्वात मोठा आणि खोटा प्रचार खूप जोरात सगळीकडे सुरू असतो। त्याविषयी शेळी पालकांचे जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठीचा आजचा आपण व्हिडिओ करतो आहोत। आपला व्हिडिओ हा अत्यंत माहितीपूर्ण असा शेळी पालकांसाठी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, आजचा जो विषय आपण घेतलेला आहे व्हिडिओसाठी तो आहे की लिक्विड कॅल्शियमची गरज काय, शेळी पालनामध्ये लिक्विड कॅल्शियम किती प्रमाणात वापरलं गेलं पाहिजे किंवा त्याची खरोखरच गरज आहे का, हा आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे। तत्पूर्वी आपण हे जाणून घेऊया की कॅल्शियमची गरज जी आपल्या शेळ्यांना असते ती कॅल्शियमची गरज कशा पद्धतीने पूर्ण होत असते, ती गरज किती असते। तर मित्रांनो, आपल्या ज्या शेळ्यांना कॅल्शियमची गरज असते तितकं कॅल्शियम हे शेळ्यांच्या शरीरातच तयार होत असतं। जास्तीत जास्त प्रमाणात ते त्यांच्या शरीरातच तयार होत असतं। अदरवाईज आपण शेळ्यांना कॅल्शियम जे देतो ते त्याच्यामधून आपल्या चाऱ्यामधून काही प्रमाणात कॅल्शियम जातं किंवा मग आपण गुळाचं पाणी शेळ्यांना पाजत असतो किंवा इतर जे मिनरल मिक्सचर आपण देतो त्यातून शेळ्यांना कॅल्शियम जात असतं। मग आपण ॲडिशनल लिक्विड कॅल्शियम शेळ्यांना देण्याची गरज का पडते, हा माझा मोठा प्रश्न शेळी पालकांना असतो। तर मित्रांनो, जे शेळी पालक लिक्विड कॅल्शियम वापरतायत तर असे 90% पैसे हे आपले लिक्विड कॅल्शियमचे पाण्यामध्ये जात असतात। तो विनाकारण खर्च शेळी पालकांचा होत असतो। तो का होत असतो वेस्ट खर्च, हे आपण आधी समजून घेऊया। मित्रांनो, ही बॉटल आहे लिक्विड कॅल्शियमची, हे ऑस्टोवेटचं लिक्विड कॅल्शियम आहे आणि विरबॅक कंपनीचं हे प्रोडक्ट आहे। तर विरबॅक कंपनीचंच दुसरं एक प्रोडक्ट आहे मिनरल मिक्सचर, त्याचं नाव आहे ॲग्रीमिन फोर्ट। हे ऑस्टोवेट आहे, ते ॲग्रीमिन फोर्ट आहे, दोन्ही एकाच कंपनीचे प्रोडक्ट आहेत, पण आपण तुलना करण्यासाठी हे दोन्ही एका कंपनीचे प्रोडक्ट घेतलेले आहेत। मित्रांनो, आपण जर आपल्या शेळ्यांना मिनरल मिक्सचर देत असू तर मिनरल मिक्सचर मधून आपल्या शेळ्यांना आपण कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, झिंक, सल्फर, कॉपर किंवा असे काही प्रकारचे विटामिन्स, या सगळ्या गोष्टी मिनरल मिक्सचर मधून आपल्या शेळ्यांना जात असतात। तर आपण मिनरल मिक्सचर खुराकामधून आपल्या शेळ्यांना देऊ शकतो। या उलट ऑस्टोवेट जे हे लिक्विड कॅल्शियम आहे तर याच्यामधून आपल्या शेळ्यांना फॉस्फरस आणि कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स या गोष्टी जात असतात। तर लिक्विड कॅल्शियम मधून फॉस्फरस आणि कॅल्शियम जितक्या प्रमाणात जात असतो त्याच्या 3 पट ते 4 पट अधिक कॅल्शियम आणि फॉस्फरस हे मिनरल मिक्सचर मधून शेळ्यांना मिळत असतं। मग जर 3 ते 4 पट अधिक आपण ऑलरेडी मिनरल मिक्सचर मधून देत असू तर आपल्या शेळ्यांना लिक्विड कॅल्शियमची गरज काय आहे, हा माझा प्रश्न आधी शेळी पालकांना आहे। तर अनेक शेळी पालकांचं असं म्हणणं येतं की सर, लिक्विड कॅल्शियम पाजल्यानंतर शेळ्यांचं दूध वाढतं। तर हा सर्वात मोठा गैरसमज शेळी पालकांमध्ये पसरवलेला गेलेला आहे वर्षानुवर्ष, की कॅल्शियमने दूध वाढतं। तर मित्रांनो, आम्ही आधी आपल्याला या गोष्टी क्लिअर करतो, आपण व्यवस्थित या गोष्टी समजून घ्या। ऑस्टोवेट हे चांगलं प्रोडक्ट आहे, त्याबद्दल काही डाऊट नाहीये, पण मित्रांनो, कॅल्शियम ने दूध वाढतं किंवा कॅल्शियमने शेळ्यांची वजन वाढ होते, ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे। कॅल्शियम मध्ये जे कार्बोहायड्रेट्स नावाचा जो घटक असतो तो मोठ्या प्रमाणात ज्या कॅल्शियम मध्ये असतो, ज्या कंपनीच्या प्रोडक्ट मध्ये असतो, त्याच कॅल्शियमचा रिझल्ट येतो दूध वाढीसाठी। तो कॅल्शियमने दूध वाढत नसतं, तर ते त्याच्यामध्ये असलेला कार्बोहायड्रेट्स मुळे दूध वाढत असतं। तर हे कार्बोहायड्रेट्स आपण कॅल्शियम मधूनच दिले पाहिजेत का, तर त्याची अजिबात आवश्यकता नसते। आपण जर आपल्या शेळ्यांना चांगल्या क्वालिटीचा चारा देत असू, प्रोटीन सोर्स असलेला आणि कार्बोहायड्रेट असलेला चांगल्या क्वालिटीचा आपण जर त्यांना खुराक देत असू,
तर ते शेळ्यांचं दूध आणि वजन वाढ ही नॅचरली आपोआप होत असते. त्यांना हे ऑस्टोवेट सारखं किंवा दुसऱ्या कोणत्याही कंपनीचं लिक्विड कॅल्शियम देण्याची अजिबातच गरज नाहीये. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. लिक्विड कॅल्शियमवर आपले जे पैसे खर्च होतात ते 90% पैसे हे वेस्ट होतात. फक्त 10% केसेसमध्ये आपल्याला ऑस्टोवेटचं जे असेल किंवा इतर कुठल्या कंपनीचं लिक्विड कॅल्शियम आपण शेळ्यांना देऊ शकतो. तर ज्या शेळ्यांना आपल्या काही शेळ्या ज्या अशा असतील की ज्यांना डिलिव्हरी शेळीची झाल्यानंतर दूध कमी पडत असेल, तर त्यावेळेला आपण त्यांना कॅल्शियम एक 8-10 दिवस देऊ शकतो. पण तुम्ही कंटिन्यू शेळ्यांना लिक्विड कॅल्शियम देऊ नका. लिक्विड कॅल्शियम अतिरिक्त प्रमाणात शरीरात वाढण्याचेही काही धोके आहेत, ते देखील आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, कॅल्शियम ज्या वेळेला आपण शेळ्यांना देतो त्यावेळेला जर त्यांना दूध देणाऱ्या शेळ्या असतील तर अशाच शेळ्यांना द्या, जेणेकरून जे कॅल्शियम त्यांना जास्त होत असेल, मिनरल मिक्सचर मधून दिलेलं वेगळं आणि हे वेगळं असं एकत्रित जर कॅल्शियम जात असेल तर ते कॅल्शियम त्यांना दुधामध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी मदत होईल, दुधामध्ये ते त्याचं रूपांतर होण्यात मदत होईल. इतकं कॅल्शियम आपण त्यांना देऊ शकतो. परंतु ज्या शेळ्या दूध देत नसतील, गाभण असतील आणि एक 2.5-3 महिन्याच्या पुढच्या गाभण शेळ्या असतील तर त्यांना आपण हे लिक्विड कॅल्शियम देऊ नका. लिक्विड कॅल्शियम ते दिल्यामुळे काय होईल, जे त्यांच्या शरीरामध्ये नॅचरल कॅल्शियम तयार होत असतं, हे कॅल्शियम गेल्यामुळं तिथं ज्या वेळेला अतिरिक्त कॅल्शियम जमा होत असतं त्यावेळेला मग नैसर्गिकरित्या तयार होणारं कॅल्शियम थांबतं, ते बंद होतं नैसर्गिकरित्या तयार होण्याचं. त्यामुळं ज्या वेळेला हे कॅल्शियमची कमी होईल त्यावेळेला पुन्हा ते तयार व्हायला सुरुवात व्हायला वेळ लागेल. त्यामुळे आपण ह्या गोष्टी आपण शेळ्यांना आवश्यकता असेल तरच द्या आणि ज्या वेळेला दूध शेळ्यांना कमी पडते अशाच वेळेला द्या. गाभण काळामध्ये शक्यतो 2.5-3 महिन्याच्या पुढच्या शेळ्यांना देऊ नका. आणि कॅल्शियमचा प्रमाण ज्या वेळेला शेळ्यांच्या शरीरामध्ये जास्त होतं त्याचे काही धोके आहेत ते पण आपण समजून घेतले पाहिजेत. मित्रांनो, कॅल्शियम जसं शेळीच्या शरीरामध्ये नॅचरली तयार होत असतं त्या पद्धतीने आपण वरतून अजून मिनरल्स मिक्सचर देत असतो, तर ती जी कमी असते ती भरून निघत असते आणि जे एक्स्ट्राचं कॅल्शियम असतं ते दुधात कन्वर्ट होण्यासाठी उपयोग होतो त्याचा. आणि त्यासोबतच एक्स्ट्रा जे अजून राहिलेलं कॅल्शियम असतं तर ते शेळ्यांच्या हाडांमध्ये साठवलं जातं, तिथे शोषून घेतलं जातं आणि ज्या वेळेला शेळीला गरज असते त्यावेळेला ते पुन्हा तिकडे त्याचा पुरवठा हाडांमधून होत असतो. पण त्याही पलीकडे एका लिमिटच्या पेक्षा जास्त जर कॅल्शियम गेलं, कारण तिथं हाडांमध्ये ते स्टोअर होत असतं आणि तिथलं स्टोरेज एकदा फुल झाल्यानंतर तरी कॅल्शियम जर आपण शेळ्यांना देत असू तर ते कॅल्शियम शेळ्यांच्या सांध्यांमध्ये जातं. त्यामुळे शेळ्यांच्या सांध्यांची हालचाल जी असते ती हालचाल व्हायला त्यांना शेळ्यांना त्रास होत असतो आणि ज्या वेळेला त्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं तर शेळ्यांच्या हालचाली ज्या असतात सांध्यांच्या त्या खूप मंद होतात, सूज येते आणि हालचाल मंद झाल्यामुळे शेळ्यांना चालायला वगैरे लंगडताना शेळ्या आपल्याला दिसतात. मग त्यासाठी वेगळी ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते. त्यामुळे आपण विनाकारण लिक्विड कॅल्शियमचा मारा आपल्या शेळ्यांवर करू नका. लिक्विड कॅल्शियमची शेळ्यांना 90% गरज नसते, फक्त 10% केसेसमध्येच आपण त्याची गरज आहे. आणि हे देण्यापेक्षा ज्या गोष्टीमधून आपल्या शेळ्यांना मिनरल्स सोबतच हे जे कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न किंवा झिंक, सल्फर, कॉपर या सगळ्या गोष्टी मिनरल मिक्सचर मधून अधिक चांगल्या प्रमाणात आपल्याला शेळ्यांना देता येतात. त्यामुळे आपण मिनरल मिक्सचरच प्रिफर केलं पाहिजे, लिक्विड कॅल्शियम आपण देऊ नका. काही लोकांचं म्हणणं असतं की करडांची वजन वाढ चांगली होते, हाडांची वाढ झाल्यामुळे त्यांची उंची वगैरे वाढते. असं काही नाहीये मित्रांनो. ज्या वेळेला तुम्ही करडांना मिनरल मिक्सचर चालू करता खुराकामधून तर त्यांच्या शरीराला आवश्यक असलेलं कॅल्शियम त्यांना त्यातून मिळत असतं. अतिरिक्त लिक्विड कॅल्शियम देण्याची काहीच आवश्यकता नाहीये त्याच्यामध्ये. त्यांची शरीरामध्ये ज्या वेळेला करडं जन्माला येतात तर दुधामधून त्यांना ऑलरेडी कॅल्शियम मिळत असतं आणि त्यांच्या शरीरात ज्या वेळेला चारा खायला लागतात त्याच्यानंतर त्यांची कॅल्शियम तयार होण्याची प्रोसेस हळूहळू सुरू होत असते. तोपर्यंत आपण त्यांना मिनरल मिक्सचर मधून कॅल्शियम देत असतो, ते त्यांच्यासाठी सफिशियंट आहे, तेवढं पुरेसं असतं. या सगळ्या गोष्टी वजन वाढीसाठी किंवा दूध वाढीसाठी काम करत नाहीत.
याच्यामध्ये लिक्विड कॅल्शियम मध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहेत त्याच्यामुळे दूध वाढत असतं, कॅल्शियममुळे दूध वाढत नाही. जे पशुपालक, आता शेळी पालनामध्ये त्याचा उपयोग कमी होतो कारण दुधाचं उत्पादन कमी असतं, उत्पादन तेवढं आपल्याला शेळ्यांना आवश्यकता नसते. परंतु गाई म्हशी सारखे प्राणी असतात, त्यांना जास्त प्रमाणात या गोष्टी सजेस्ट केल्या जातात लिक्विड कॅल्शियमच्या, कारण त्या प्राण्यांना जितके खुराक मिळतो, आहार असतो, चारा, या सगळ्या गोष्टी, त्यातून जर त्यांची कॅल्शियमची कमतरता होत असेल तर त्यांची हाडं मजबूत राहत नाहीत, त्यांची वजन खूप जास्त असतं आणि त्यांची हाडं पण तितकी मजबूत राहणं त्यासाठी गरजेचं असतं. आणि सोबतच ज्यावेळेला कॅल्शियम मधून त्यांना कार्बोहायड्रेट जातं, तर कार्बोहायड्रेट गेल्यामुळं जी कार्बोहायड्रेटची डेफिशियन्सी चारा खुराकातून त्यांची होत असते, ती इथून भरून निघते लिक्विड कॅल्शियम मधून, त्यामुळे त्यांना दूध वाढत असतं. त्यामुळे हा गैरसमज आपण डोक्यातून काढा की लिक्विड कॅल्शियम पाजल्यामुळं खूप फायदे होतात, तर असं काही होत नाहीये. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त फायदे मिनरल मिक्सरचे असतात. आपण मिनरल मिक्सर वापरणं हेच अधिक योग्य आहे. लिक्विड कॅल्शियमवर आपले जे पैसे खर्च होत असतात ते वेस्ट आहे. त्यामुळे शेळी पालकांचे पैसे वाचवणं आणि त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं हे आपण कर्तव्य समजतो. त्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या शेळी पालकांच्या फायद्याच्या असतात, शेळी पालकांच्या आर्थिक खर्च कमी व्हावा शेळी पालनावरचा, त्यांना योग्य नियोजन मिळावं आणि योग्य ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं, योग्य माहिती शेळी पालकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने आपण शेळीपालन प्रशिक्षण कार्यशाळा देखील आयोजित करत असतो. त्या कार्यशाळेमध्ये आपण या सर्व गोष्टी शेळी पालकांना व्यवस्थित समजवत असतो. कोणत्या गोष्टींमुळे त्यांना फायदा होतो, कोणत्या गोष्टींमुळे तोटा होऊ शकतो, अशा सर्व गोष्टी आपल्या कार्यशाळेमध्ये शेळी पालकांना प्रॅक्टिकली समजवल्या जातात. त्यासाठीच आपण आताची जी आपली कार्यशाळा आहे ती 1 सप्टेंबर 2024 रोजी आपण आपल्या शेळीपालन फार्मवर आयोजित केलेली आहे. ज्या शेळी पालकांना किंवा जे नवीन शेळीपालन व्यवसायात येऊ इच्छितात, अशा लोकांना ज्यांना शेळीपालन आणि त्यातले बारीक सारीक सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या असतील, त्यांनी आपल्या कार्यशाळेत एकदा नक्की सहभागी व्हा आणि सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी नक्की करा. त्यासाठीचा आमचा संपर्क क्रमांक आपण व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यावर आपण संपर्क करू शकता. आणि हा व्हिडिओ शेळी पालकांसाठीचा अत्यंत माहितीचा असा असणार आहे, याचा फायदा अनेक शेळी पालकांना होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अधिकाधिक शेळी पालकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.